पराभूत लोकांच्या गोष्टी कोणी सांगत किंवा सांगूही नाही असं वीर सावरकरांनी म्हटले. मात्र आशुतोष गोवारीकर यांनी असाच एक प्रयत्न पानिपत पिक्चर मधून केलेला. या पिक्चर मध्ये एकच मोठी चूक होती, ती म्हणजे या मूवीची स्टारकास्ट. या मूवीचं सर्व यश किंवा अपयश फक्त अर्जुन कपूरवर अवलंबून होतं. मात्र दुसरीकडे संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावत मूवी मधून ठेवण्यात आलेल्या गोष्टीने चाहत्यांची मन पण जिंकली होती. अशीच काहीशी गोष्ट आहे छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित छावा मूवीची. हा मूवी बघताना क्षणोक्षणी तुमचं ऊर भरून येईल, त्याचबरोबर अंगावर शहारे पण येतील आणि चित्रपटाचे शेवटी डोळे देखील पाणावतील. अगदी एका ओळी सांगायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांवर श्रद्धा असणाऱ्या प्रत्येकाला हा चित्रपट नक्की बघायला आवडेल. डायरेक्टर लक्ष्मण उत्तेकर आणि मॅडॉक फिल्म्सने या मूवीसाठी विकी कौशल आणि अक्षय खन्नासारख्या कलाकारांना मुख्य भूमिका देत अर्धा डाव तिथं जिंकलेला. विकी कौशल यांनी छत्रपती संभाजी महाराजांची तर अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली. या मूवीची कथाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर सुरू होते. औरंगजेब याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनाची गोष्ट कळते आणि त्यानंतर मुघलांना वाटतं की दक्षिणमध्ये आता मुघलांसमोर कोणाचंही आव्हान नाही. असं वाटत असतानाच मुघलांचा बालेकिल्ला असणाऱ्या बुरानपूर्व छत्रपती संभाजी महाराजांनी केलेली लूटची बातमी समोर येते. त्यानंतर औरंगजेबाचा अहंकार गळून पडतो आणि त्याला कळून चुकतं की छत्रपती शिवाजी महाराज जरी नसले तरी मराठी अजून संपलेले नाहीयेत. छत्रपती संभाजी महाराजांचं वादळ हे अजून शिल्लक आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या सावत्र आई सोयराबाई साहेब यांची भूमिका दिव्या दत्ताने साकारली. त्यांना त्यांचे पुत्र राजाराम महाराजांना गादीवर बसवायचं होतं आणि त्यासाठी त्यांनी जी कारस्थाने केलेली तेही आपल्याला या मूवीमध्ये दाखवण्यात आले. त्याचबरोबर संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई यांचे दोघही बंधू कोणालाही पूर्व कल्पना न देता छत्रपती संभाजी महाराजांवर नाराज होऊन औरंगजेबाशी हात मिळवून निघतात आणि छत्रपती संभाजी महाराज केवळ 150 सैनिकांसह संगमेश्वर मध्ये वास्तव्यात असल्याचे औरंगजेबाला सांगतात. औरंगजेबाच्या सैन्याची एक मोठी तुकडी संगमेश्वरवर हल्ला करून छत्रपती संभाजी महाराज व त्यांचे मित्र कवी कलश यांची भूमिका विनीत सिंहने साकारली. या दोघांनाही ताब्यात घेऊन औरंगजेब समोर हजर करतात आणि त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचा कशा प्रकारे छळ केला जातो ही गोष्ट फारच भावनिक आणि डोळ्यात पाणी आणणारी. मूवीमध्ये विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका अत्यंत सुंदररित्या निभावलेली आहे. त्या भूमिकेसाठी त्याने अक्षरशः जीव ओतून काम केले. त्याची मेहनत आपल्याला मूवीमध्ये बघायला मिळते. त्याचबरोबर अक्षय खन्ना आणि रश्मिका मंदना यांनी उत्तम काम केले. त्यासोबतच आशुतोष राणा, प्रदीप रावत, डायना पेंटी, संतोष जुवेकर, विनीत सिंग, दिव्या दत्ता यांच्या भूमिका दमदार होत्या. सगळ्या ऍक्टर्सचा परफॉर्मन्स भारी होताच. त्याचबरोबर मूवीमध्ये जो बॅकग्राऊंड स्कोर ए.आर. रहमान यांनी दिलाय त्यामुळे तर मूवी अजून इम्पॅक्ट पाडतो. मूवीमध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांचा थेट संघर्ष दाखवण्यात आला. त्याचबरोबर त्या दोघांच्याही घराण्यामधील कौटुंबिक कलह पण आपल्याला दाखवण्यात येतो. मूवीमध्ये दाखवण्यात आलेले ऍक्शन सीन्स बघताना अंगावर काटा येतो आणि त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम बघताना छाती पण अभिमानानं भरून येते. त्याचबरोबर मूवी मधले भव्य दिव्य सेट्स आणि स्पेशल इफेक्ट्स याचाही इम्पॅक्ट वेगळाच आहे. दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी दाखवून दिले जरी आपल्याकडे बजेट जरी कमी असलं पण नितळ भावनेने एखादा मूवी बनवायचा असेल तर कशा प्रकारे मूवी बनवता येईल याचं उत्तम उदाहरण छावा चित्रपटाच्या निमित्ताने लक्ष्मण उत्तेकर यांनी ठेवले. हा मूवी महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाने बघावा पण महाराष्ट्रासोबतच बाकीच्या राज्यातील लोकांनीही बघावा आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी प्रयत्न आपणच केले पाहिजे. तर हे होतं माझं या मूवी बद्दलचं मत. तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जर तुम्ही अजून ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनल सबस्क्राईब पण करा. मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.